नो मोस्ट वंडरफुल सब्जेक्ट ओबेसिटी, स्थूलता. आता डायबिटीसमुळे स्थूलता होते का स्थूलतेमुळे डायबिटीस होतो, हे सगळं गुंतागुंत आहे. पण त्याच्यात शिरू नये, कोणामुळे तरी काहीतरी होत असं समजा, काही इलाज नाही त्याला. ते नक्की सायन्सलाही कळलेलं नाही कशामुळे काय होतं. फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्री कोणती असेल सध्या, तर वेट लॉस इंडस्ट्री. सगळं जग वजन कमी करण्याच्या मागे आणि बहुतेक जण फेल होतात त्याच्यात. मी तुम्हाला बसल्या बसल्या जागच्या जागी व्यायाम न करता, प्राणायाम न करता, कपालभाती न करता, शवासन करून खाऊन पिऊन वजन कमी करण्याची व्यवस्था झाली. हे मला अप्रिशिएट करायला हवं. एवढी सुंदर व्यवस्था मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचं एक सूत्र सांगतो. पॅन्क्रियाज मधील बीटा सेल्स इन्शुलिन सिक्रेट करून रक्तातील ग्लुकोजचं फॅट मध्ये रूपांतर करतात. पैंक्रियाज में जो बीटा सेल्स होते हैं वो इंसुलिन सिक्रेट करके खून में जो ग्लूकोज है उसको फैट में कन्वर्ट करते हैं. देखो PBIGF पॅन्क्रियाज मधील बीटा सेल्स इन्शुलिन सिक्रेट करून ग्लुकोज, रक्तातील ग्लुकोजचं फॅट मध्ये रूपांतर करतात. आणि पॅन्क्रियाज मधील अल्फा सेल्स, अब यहाँ ध्यान से देखो, पॅन्क्रियाज मधील अल्फा सेल्स ग्लुकॅगॉन सिक्रेट करून बॉडी फॅटचं ब्लड ग्लुकोज मध्ये रूपांतर करतात. पैंक्रियाज में जो अल्फा सेल्स है वो ग्लूकागॉन सिक्रेट करके, पैंक्रियाज में जो अल्फा सेल्स है वो ग्लूकागॉन सिक्रेट करके बॉडी फैट का ब्लड ग्लूकोज में रूपांतर करते हैं. ग्लूकागॉन फैट सेल ग्लूकोज, ब्लड ग्लूकोज. पैंक्रियाज मधील अल्फा सेल्स ग्लुकॅगॉन सिक्रेट करून बॉडी फॅटचं ग्लुकोज मध्ये रूपांतर करतात. मी चालून बघितलं, धावून बघितलं, उड्या मारून बघितलं, कपालभाती करून बघितली, डोंगर चढून बघितला, पोहून बघितलं, सगळं करून बघितलं, काही वजन कमी व्हायचं. गोळा 88 किलोचा तेवढाच, काही फरक नाही. त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं फॅट्स आपण डिझॉल्व करू शकणार बॉडीमध्ये? हो, कारण ही ट्रीटमेंट आहे सोमॅटोस्टॅटिन रिलीज करायची. ग्लुकॅगॉनची इंजेक्शन देतात फॅट कमी करायला. फॅट कमी करायला मी द्यायला पाहिजे, पण त्याच्यामुळे ग्लुकोज लेवल इंक्रीज होणार तर त्यांना डायबिटीज नाही होऊ शकणार. सांगतो आय कम टू हाय हे तुम्ही बॉडीवर सोडायचं. तुमची वाह्यात अक्कल घालू नका त्याच्यामध्ये. बॉडी जे करणार ते त्याच्या भल्यासाठी करणार, पण आपल्या सिस्टीम प्रमाणे तुम्ही अक्कल घातली की गोंधळ झाला म्हणून समजा. आता ग्लुकॅगॉन कधी सिक्रेट होतं? शरीरातलं इन्शुलिन मिनिमम वर आलं की ग्लुकॅगॉन सिक्रेट होतं. आणि तुम्ही कार 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 खाऊन इन्शुलिन इलेव्हेटेड असतं, झिरोवर येतच नाही. सो तुमच्या शरीरात ग्लुकॅगॉन सिक्रेटच होत नाही. ग्लुकॅगॉन सिक्रेट झालं तर फॅट सेल्स ब्रेक होतात.
पण ग्लुकॅगॉन सिक्रेट होईल असा आहार तुम्ही खातच नाही. जोपर्यंत तुम्ही खाण्यातून ग्लुकोज मेंटेन करताय तोपर्यंत फॅट सेल मोडून ग्लुकोज तयार होणारच नाही. तुम्ही ग्लुकोजची स्केअरसिटी निर्माण करा रक्तामध्ये. तुम्ही देत राहिलात ग्लुकोज तर फॅट सेल कशाला तयार करतील ते ग्लुकोज? ग्लुकॅगॉन सिक्रेटच होत नाही. त्याच्यामुळे अल्फा सेल्स ह्या एक्सेस स्टाफ असतो त्याला काम नसतं, काही पगार मिळतो पण काम काही नसतं ऑफिसमध्ये. तसं अल्फा बसून राहतात त्या, तुम्ही कामच देत नाही त्याला. आणि अल्फा सेल्स जेव्हा फॅट सेल्स मोडतात ना तेव्हा तुम्ही धावपळ करण्याची गरज नाही. तुम्ही पडून आराम सेल्स तरी अल्फा सेल्स शरीरभर जाऊन फॅट फोडतील. आता तिचे गुडघे दुखतात. ते काय सांगू मॉर्निंग वॉक करणं शक्य आहे का त्या बाईला? मॉर्निंग वॉक करणं इम्पॉसिबल आहे. माझ्याकडे एक बाई होती 116 किलो वजन होतं, 116 kg. माझ्या कमरे एवढी तिची मांडी होती. ती बसली ना कोसावर अशी पाऊण कोच व्यापला, 2/3 कोच एक व्यक्तीने खाली. आपण हसतो या लोकांना पण किती दुःख आहे त्यांना. ती कधी बाई बारीक व्हायची? कशी होणार बारीक? ती चालू शकत नाही 4 पावलं. मग त्यांच्यासाठी ही सिस्टीम आहे, मग तिच्यासाठी आहे तर मी सगळ्यांसाठी सिस्टीम आहे. फिर सवाल ये उठता है इंसुलिन क्यों कम नहीं होता है तुम्हारा? बार बार तुम कार्ब खाते हो. अगेन न फिरवल्याने. सो कार्ब खाओ इट विल गिव यू डायबिटीज. कार्ब खाओ इट विल गिव यू बीपी. कार्ब खाओ इट विल शूट अप कोलेस्ट्रॉल. कार्ब खाओ इट विल इंक्रीज योर मसल. सो एक कार्ब आपके जिंदगी में तूफान की तरफ आता है और आपका सारा आरोग्य जो है, हेल्थ जो है डिस्टर्ब. कार्ब किसको बोलेंगे हम? गहू, तांदूळ, मका, डाळी, उसळी, पल्सेस, स्प्राउट्स. मुझे एक बोलो कि ह्यूमन बींग्स कितने साल से कार्ब खा रहा है? या कितनी सदियों से कार्ब खा रहा है? कार्निवोरस थे तब तो नहीं खाते थे. तब कार्निवोरस थे तब तो नहीं खाते. 10,000 साल हो गए. एग्रीकल्चर जब से शुरुआत हो गई और बंदर से आदमी कब बना? 30 लाख साल पहले. फिर 29,90,000 साल ईयर्स हम क्या खाते थे? फ्रूट्स, रूट्स मांस, मच्छी आणि नॉनव्हेज. फ्रूट्स आणि नॉनव्हेज खाणं सुरू करू. नवरा बायकोच्या भांडणापासून सगळे प्रॉब्लेम संपले. नाही हे काय दिसतोय उभं तुला? तांगडी विरोध. माझं म्हणणं जपून खा. कि नॉनवेज की कुछ लिमिटेशंस है तो वो लिमिटेशन समझ के खाए. नाही तुम्ही माझ्या 7.4 हे माझं एम्ब्लेम आहे. एम्ब्लेम मध्ये अशा कोणत्या फालतू गोष्टी जागा देईल का माणूस? फार विचार करून मी चिकन तांगडीचा तुकडा टाकलाय. लाख दुखों की एक दवा है क्यों ना आजमाए. शर्ज तेरा चक्र है या दिल डुबा जाए. नॉनव्हेज, फ्रूट्स आणि रूट्स खायला सुरुवात करा. तुमचे सगळे प्रॉब्लेम संपतील. हा भाजी. मग आता मग अशी मी काय खाल्लं? भाजी खाल्ली, 2-3 अंडी खाल्ली.
काट प्यायलो आणि थोड़ी उसळ होती, ते कार्ब खाल्लं मी तर 5% प्रति हेक्टर। लास्ट कई महीने से मैंने रोटी और चावल कण भी नहीं खाया। कहीं किसके पास जाता हूँ तो खाता हूँ, मेरे घर में नहीं खाया। राईस पण नाही। हे जे अन्न आहे ना, राईस आणि गहू, माझं म्हणणं आहे हे जनावरांचं अन्न आहे आणि जनावर हे माझं अन्न आहे। त्यांनी शेती केली, आपण मका खायला घालतो ना, मक्याची थाट असतात ना, ती आपण वरचं काढतो आणि खालचं हे टाकतो फक्त। तो अगर आपको हेल्थ चाहिए तो आपको विशिष्ट स्ट्रक्चर करना पड़ेगा। लेकिन अभी ये क्या होना, ये एक्सट्रीम हुआ, सगळे चेहरे भी उतरले बघा कि ऐसा कैसा खाएंगे, ऐसा तो नहीं होगा। लेकिन मेरा पहला प्रिजम्पशन एम एंड ऑब्जेक्टिव में लिखा है ना, इट हैज टू कंफर्म योर हैबिट, इट हैज टू कंफर्म योर बजट, सब आ जाएगा। अच्छा, अभी हम फूड पर बात करेंगे, उसके पहले और किसी को किसी रोग के बारे में जानकारी चाहिए। 4 पर बात की हमने, दमा पर बात की, 5वां। और किसी के मन में कुछ है कि भाई इस पर थोड़ा, अगर मुझे कुछ पार्किंसन वरती बोल लो अपन, अगर और कुछ चाहते हैं कि भाई इस रोग पर भी आप कुछ विचार है तो मुझे मालूम है तो बोलूंगा, अदर विल शिफ्ट टू द फूड स्ट्रक्चर। You said everything का सबका रूट कॉज तो एक ही। तो बात खत्म हो, मतलब हो गया, मेरा मैसेज अब तक पहुंच गया। तो कितने लोगों पर चर्चा करो, लेकिन बात रूट तो एक ही है ना, तो उसका रूट पर ही चर्चा। ऑटोइम्यून डिसीज जो है तो एलर्जी रिलेटेड आहे का इट इज ऍसिडिटी रिलेटेड? ब्लड ऍसिडिक झालं की आपली सेल आपलं शुद्ध बुद्ध मैं कहा हूं असं ती विचारते हिंदी चित्रपटातल्या नायकासारखं। तिला कळतच नाही शत्रू कोण मित्र कोण, बिकॉज ऑफ ऍसिडिटी, बिकॉज ऑफ ब्लड ऍसिडिटी ऑटोइम्यून डिसीजेस किंवा ॲलर्जीज असतात ते कसं, म्हणजे खाण्यात काहीतरी लावून अमुकची ॲलर्जी किंवा अमुक खाल्लं की अंगावर रॅश उठते, हा जो प्रकार- 2 प्रकार आहेत। एक बाय बर्थ ॲलर्जी, त्याला आपण काही करू शकतो। बाय बर्थ ॲलर्जीने एखाद्याला एक त्याला ते रिॲक्शन होते, आपण काही करू शकतो। पण लेटर एजला समजा ॲलर्जी निर्माण झाली असेल तर ते ब्लड ऍसिडिक आहे म्हणून ती ॲलर्जी आहे। ब्लड अल्कलाईन झालं की ती ॲलर्जी जाते। अनेक लोकांची ॲलर्जी गेली, अनेक लोकांची ॲलर्जी गेली। कौस्तुभ मेहता म्हणून एक पार्टिसिपंट आहे माझा, सिनियर पर्सन आहे, 60-65 वय आहे त्याचं। 20 वर्ष ह्या माणसाने दही खाल्लं नव्हतं। जैन माणूस आहे, तू पण जैनच आहेस ना? हा जैन माणूस, जैन फॅमिली आहे। 20 वर्ष दही खाल्लं नव्हतं का? दही खाल्लं की नाक चोळतो, डोळे लाल होतात, डोकं जड होतं, खूप त्याला रिॲक्शन येईल। त्यांनी साखर बंद केली त्या माणसाने, माझं पुस्तक वाचून, कोर्स पण केलेला नव्हता त्यावेळेला। साखर बंद केल्यावर त्याची रक्ताची आम्लीयता बदलली, रक्त नॉर्मल झालं। आज तो माणूस 5 वेळा दही खातो दिवसातनं, त्याला काही डोकं जड होत नाही, नाक चोंदत नाही, डोळे लागत। 20 वर्षाची ॲलर्जी गेली ना, असे ॲलर्जी गेलेले असंख्य माणसं आहेत। हा, माझा एक मित्र आहे, बाय बर्थ त्याला ॲलर्जी आहे। ड्रमस्टिक, शेकटाची शेक अशी लावली ना, हॉस्पिटलाइज्ड। त्या बाबतीत मी काही करू शकतो नाही, त्याच्या जीन्स मध्ये मी आज बदल नाही करू शकतो, माझ्याकडे उपाय नाही। पण वयानुसार ॲलर्जी आली असेल, तो जेनेटिक डिफेक्ट सुद्धा बाय बर्थ जो आलाय तो सुद्धा त्याच्या आईच्या चुकांमुळे आला. हा म्हणजे मी काही करू शकत नाही, पण ते आईच्या चुकांमुळे आलेलं आहे. पण आज त्या माणसावरती करू शकत नाही. पण त्याला जो मूल झालेलं नसेल तर मी म्हणलं ना 200 वर्ष माझं काम काय आहे त्याचं फळ तुम्हाला 200 वर्षानंतर दिसणार आहे. तुमची मुलं त्यांची मुलं त्या घराघरामध्ये जेव्हा 7.4 मेनू पर्कोलेट होईल 2, 3, 4 पिढ्या, त्याच्यानंतर बलशाली भारत होईल. आज नाही बलशाली, खूप टाइम आहे. तेव्हा मी पण नसणार, तुम्ही पण नसणार आहे.
पण पिढीत संसार तर चालूच आहे ना, जग चालूच आहे, जग काय थांबलं काय? ट्रायग्लिसराईड बद्दल काय सांगता? काय सांगू ट्रायग्लिसराईड? So what is HDL? एक- Like हाँ इसके बाद तो युजली मी बघितलं आहे डायबिटीज असलेल्यांना ट्रायग्लिसराईड नेहमीच खायला अरे तेच ते ग्लुकोजचं करायचं काय? त्याचं पण तेच आहे. हो, या ग्लुकोजचं करायचं काय? मरेल तो माणूस. ते जो ग्लुकोज किडनी मध्ये गेला, नेफ्रॉन्स ना सूज येईल त्याच्या. सो एक तर ग्लुकोज कोलेस्ट्रॉल मध्ये कन्वर्ट केलं जाते किंवा ट्रायग्लिसराईड किंवा फॅट मध्ये, बॉडी फॅट मध्ये. 3 सोर्सेस आहेत त्याच्याकडे. आणि सगळे लिपिड्स, हे सगळे लिपिड्स आहेत. त्याच्यात ग्रुप्स आहेत. ट्राय म्हणजे 3 ग्लिसरॉल लागले की ते ट्रायग्लिसराईड झालं. सगळे लिपिड्स आहेत, सगळं फॅटच आहे. काय करणार ती बॉडी ह्या शुगरचं? मग त्यांनी शुगर निर्माण होण्याचा पदार्थच खायचा नाही म्हणजे मग त्याला डायबिटीज बरा होतो. पण अशी कुठली गोष्ट आहे मी देणार आहे ना तुम्हाला, आता लिहून देणार आहे. त्याच्यासाठीच तो बोला. HDL ये जो एक भ्रम पैदा हुआ है कि एक गुड कोलेस्ट्रॉल होता है और एक बैड कोलेस्ट्रॉल होता है, इस भ्रम से बाहर आ जाओ. देयर आर नो 2 कोलेस्ट्रॉल्स. HDL ये कैरियर है एंड इट कैरीज कोलेस्ट्रॉल, द सेम कोलेस्ट्रॉल व्हिच इज इन LDL. आपको लगता होगा ना LDL में अलग टाइप का कोलेस्ट्रॉल होता है और HDL में अलग टाइप का होता है. इससे 2 टाइप का कोलेस्ट्रॉल नहीं होता है. कोलेस्ट्रॉल एक ही होता है. कैरियर्स 2 है. एक पेशी की तरफ जाने वाला कोलेस्ट्रॉल ये साफ करता है और दूसरा पेशी से लीवर की तरफ आने वाला कोलेस्ट्रॉल, मतलब LDL. कैरियर कोलेस्ट्रॉल, कैरियर दोनों में कोलेस्ट्रॉल ही कैरी होता है. एक टू बी यूज्ड आणि एक यूज्ड. आर्टरी मध्ये वाहणारा कोलेस्ट्रॉल HDL, वेन्स मध्ये LDL. नाही ते आर्टरी मधनं पण जातं. अरे ब्लॉक LDL असतं करतं की दोन्ही रक्तामध्ये असतं, असं वेगळं नसतं. एकाच रक्तात दोन्ही असतात. एक युज्ड कोलेस्ट्रॉल और एक अनयुज्ड कोलेस्ट्रॉल, असं सिंपल मेसेज. यातलं यूज कोणतं? LDL युज्ड आहे ओके. आणि HDL अनयुज्ड आहे. दोन्ही कोलेस्ट्रॉल कसं आहे, इफ इट इज यूज ते पुन्हा येतं, ते पुन्हा रिअसेंबल पुन्हा होतं, ते सर्क्युलेट होतं, सारखं बाहेर नाही पडत. ते रियुज्ड सायकल आहे, त्याचं मोठं सायकल आहे. मतलब ये pH एसिडिक होता है तो सब डिसीज होता है, और अगर अल्कलाइन होता है तो ज्यादा मर जाओगे अल्कलाइन. हाँ, तुम भी मरोगे. मृत्यु दोनों तरफ है. ज्यादा गदगद होने की जरूरत नहीं है, ज्यादा अल्कलाइनिटी हो जाएगी ना. लेकिन विशिष्ट खाना खाके खून अल्कलाइन होके आदमी मरा, ऐसा अभी तक हुआ नहीं. हाँ alkaline. क्योंकि अल्कलाइनिटी से मरने के लिए या तो सांप का काटना जरूरी है या डॉक्टर का इंजेक्शन गलत है तो अल्कलाइनिटी से आदमी मरता है. खाना खा के अल्कलाइनिटी बढ़ी और आदमी मरा, ऐसा कभी होता. आता पण हे जेवढे डिसीज आहेत ते ऍसिडोसिस होते. अल्कोहोलिसिसचे डिसीजेस कुठले आहेत? कोमा एकच दिसतो. एकच आहे. अल्कोहोलिसिस झाले की माणूस कोमामध्ये जातो ना. आणि हे अल्कोहोलिसिस सुद्धा अन्नामुळे नाही होत. एक्सटर्नल साप चावला आणि डॉक्टरचं इंजेक्शन चुकलं, 2च गोष्टीमुळे अल्कोहोलिसिस होतं. याचं कारण आहे, तुम्ही अल्कली फूड जरी खाल्लं ना तरी त्याचे रिमेनिंग ऍसिडिकच असतात. आफ्टर युजिंग अल्कली फूड जे शिल्लक राहतं ते ऍसिडिकच असतं. फॉर एक्झाम्पल लेमन आणि वॉटरमेलन हायली अल्कलाइन. अल्कलाइन आहे, ते वापरलं, सगळं संपलं, बॉडीने वापरलं. ते एनर्जी क्रिएट झाल्यानंतर जो वेस्ट एनर्जी क्रिएट झाल्यानंतरची वेळची नेसेसरी ते ऍसिडिकच असते. और जब ये घुटने का दर्द है, कमर का दर्द है, तो डॉक्टर टमाटर नींबू वो खाने के लिए मना करते हैं. गलत करते हैं. जीसस क्राइस्ट ने क्या कहा था? हे भगवान उन्हें क्षमा करो, वो नहीं जानते हैं वो क्या कर रहे हैं. दे डोंट नो व्हाट दे आर डूइंग. गॉड प्लीज फॉरगिव देम. बस आप इतना कह सकते कि दे डोंट नो व्हाट दे आर डूइंग. एक किताब का नाम लिख लो. What your doctor doesn't know about nutritional medicine may be killing you. एक पुस्तकाचं नाव आहे.
व्हॉट युअर डॉक्टर What? व्हॉट WHAT व्हॉट युअर डॉक्टर डझंट नो अबाउट न्यूट्रिशनल मेडिसिन मे बी किलिंग यू। और ये लिखने वाला एक डॉक्टर ही है। व्हाट योर डॉक्टर डजंट नो अबाउट न्यूट्रिशनल मेडिसिन मे बी किलिंग यू। डॉक्टर रे स्ट्रैंड लेखकाचं नाव डॉक्टर रे स्ट्रैंड STRAND स्ट्रैंड। इसी डॉक्टर की और एक किताब है डेथ बाय प्रिस्क्रिप्शन। त्याचं नाव आहे डेथ बाय प्रिस्क्रिप्शन। डेथ बाय प्रिस्क्रिप्शन नाही चुकी। ॲलोपॅथीचे औषध हे कसे मृत्यूचा आलेख आहे दाखलाय ते डॉक्टर रे स्ट्रँड। अनयूज गाऊटचा प्रकार काय असतो? पेनफुल असतो. गाऊट हा खूप पेनफुल प्रकार असतो। गाऊट म्हणजे जॉईंटला आलेलं स्वेलिंग। हे जे जॉईंट आहेत ना गुडघा किंवा पायाचे सूज आहे। आपले 4 रोग आपण सांगितले ना डिजनरेशन इरिटेशन इन्फ्लमेशन। 3 नंबरचा रोग म्हणजे गाऊट। एक शरीर में अम्लीयता बढ़ेगी तो उसका एक रूपांतरण गाउट में होता है। अपने लिए रूपांतरण का क्या प्लेस है और क्या स्वरूप है कोई मायने नहीं। क्यों हुआ? खून एसिडिक होने की वजह से उसको अल्कलाइन करो गाउट नहीं करेगा। एक्यूट आर्थराइटिस की केस बेड रिडन पर्सन डॉक्टर हैज पुट ऑन स्टीरॉइड्स। 1.5 साल उसको स्टीरॉइड्स पर था वो लड़का 29 इयर्स ओल्ड बॉय मैरिड 1 ईयर बिफोर। 28 साल में उसकी शादी हुई। 29 साल में बेड रिडन। अप्रिशिएट करा मला। 3 महिन्यामध्ये तो मोटरसायकल घेऊन बायकोला फिरवायला त्याच्याच बायकोला। आर्थरायटिस हा कधी बरा न होणारा रोग आहे। 3 months आर्थरायटिस गुड। सगळं त्याचं फूड बघितलं 7.4 च्या टोटल अगेन्स्ट फूड आहे त्याचं। फक्त फूड मध्ये चेंज केला आर्थरायटिस। ह्या ज्या ॲलोपॅथी आयुर्वेद पंचकर्म एनिमा बस्ती शंखप्रक्षालन ॲक्युप्रेशर हे सगळं आपल्या जागी बरोबर आहे। यात काही चूक नाहीये। मी कोणत्याच सिस्टीमच्या विरोधात नाही। होमिओपॅथी तर मुळात जाऊन काम करतो। मी कोणत्याच सिस्टीमच्या विरोधात नाहीये। पण शंखप्रक्षालनापासून ॲलोपॅथी पर्यंत सगळे ट्रीटमेंट रात्री घरी जाऊन जेवतात ना हा दुपारी जेवतात ना बस माझं तेवढ्याशी मतलब आहे। मला त्यांच्या पॅथीशी काय कर्तव्य आहे? तुम्ही कोणत्याही पॅथीला फॉलो करा ना मी कशाला नाही म्हणून। मी डॉक्टर नाहीये आणि मला काही दिलचस्पी पण नाही। एवढे डॉक्टर बसले त्यांच्याकडे पाठवतो। आता ती सिस्टीम सुरू करणार नाही मी। आला माणूस तू कोणत्या आहे तू याच्याकडे जा तू याच्याकडे जा तुमचं तुम्ही काम करा माझं काम मला करू दे। आम्ही दोघं मिळून काम करू शकतो। औषध तिने द्यावं फूड मी द्यावं विषय संपला। आता ती फूड पण देऊ शकते न्यूट्रिशनिस्ट आहे ती माझं पण काम करू शकते मी तिचं काम करू शकते। ऍसिडिटीचा एक्स्ट्रीम एक्सप्रेशन म्हणजे गाऊट। आता युरिक ऍसिड नावाचा एक मोठा लफड आहे। युरिक ऍसिड वर डॉक्टर प्रोटीन खाऊ नका अंड खाऊ नका डाळी खाऊ नका। प्रोटीन्स पासून इम्युनिटी सिस्टीम तयार होते। प्रोटीन्स पासून पेशी तयार होतात। प्रोटीन पासून हार्मोन्स तयार होतात। एन्झाइम काय खाऊ नका खाऊ काय नका। डॉक्टरांना विचारा बरं की का युरिक ऍसिड वाढलो। खरं हिच्या बरोबरच मला काम करायला पाहिजे।
ही त्या सगळ्या गोतावळ्यामध्ये आहे ना, हिचीच मानगूट धरायला पाहिजे पहिली. हिला पकडली ना की बरोबर ते 100 लोकांपर्यंत जाईल. मला अजून तेवढा ऍक्सेस नाहीये. विचारा डॉक्टरला का त्याचं युरिक ऍसिड वाढलं. झालं 9 वर्षात 9 युरिक ऍसिड झालं. माझा एक पेशंट आहे, त्याचे युरिक ऍसिड 9 होतं. मी त्याला सांगितलं 3 वेळा उसळ खायची. उसळ तो दोनों पति पत्नी, जैसे पति पत्नी साथ में आए, वो पति पत्नी साथ में आए थे शिविर में. तो उसकी बीवी आगे आई, भाई सर क्या बोल रहे हो, मेरा सुहाग धोखे में है, उसको पहले से यूरिक एसिड 9 है और अब 3 बार उसको उसळ खाने को बोल रहे हो. अरे मैं हूं ना, तुम क्या चिंता कर. हाँ, सारा उसका फूड स्ट्रक्चर चेंज किया. 2 महीने बाद उसका फोन आया मुझे रात को 10:30 बजे. मैं जल्दी सोने वाला व्यक्ति हूँ. आई गो टू बेड अर्ली 9 o'clock. तो 10:30 मतलब मेरे लिए मध्य रात्र होती. बाकी आम लोग अब तो 9-10 बजे ही तो प्रॅक्टिस करून येईपर्यंत तिला 9:30 वाजत असते. 8ची प्रॅक्टिस संपली की घरी जाईपर्यंत 9-9:30. मग पुढे स्वयंपाक लावा आणि 10-10:30 म्हणजे आपके लिए बहुत आम टाइमिंग है. मेरे लिए मध्य रात्र. तो मैं डर गया, इतनी रात कौन फोन किया 10:30 बजे. तो उसको मैंने फोन उठाया, बोला सर आपके कहने के अनुसार 3 बार मैं उसळ खा रहा हूँ. मेरा कंधा दुख रहा है, मेरा कोना दुख रहा है और मेरी उंगलियां दुख रही है. तो मैं क्या करूं. तो मैंने उसको बोला ऐसा कर, तू अभी 4 बार उसळ खाना शुरू कर. मैंने फोन रखा, उसने फोन रखा. 5 मिनट बाद फिर से फोन आया. तो उसने, अब मैं सर ना उसका तो इज्जत तो करनी पड़ी. उसने मेरे को पूछा कि सर आप सो तो नहीं रहे हो ना, मतलब अब नींद में तो आधी नींद में. उसको मालूम था मैं जल्दी सोता हूँ. ऍक्च्युली त्याला विचारायचं होतं तुम्ही घेतली का रात्री झोपताना. आता सरांना कसं विचारणार घेतली का म्हणून. मैं उसको बोला मैंने पिया भी नहीं है और मैं अच्छा अवेक हूँ, कोई प्रॉब्लम नहीं, तू कर, डिस्टर्ब मत कर. फिर 2 महीने बाद उसका फोन आया, वैसे 11:15 बजे. वो बोला मेरे डॉक्टर का बीपी बढ़ गया है. तो बोला मेरे को क्या बोल रहा है, तेरे डॉक्टर का बीपी बढ़ा है. तो बोला मेरा यूरिक एसिड 4 हुआ. इसलिए उसका तो डॉक्टर ट्रॉमा में गया. वो बोला ऐसा हो ही नहीं सकता. 4 बार उसळ खाने के बाद 9 यूरिक एसिड 4 हुआ, ऐसा संभव ही नहीं है. मैं बोला डॉक्टर को बोलो मेरा कोर्स कर, उसको मालूम पड़ेगा कि ऐसा क्यों होता है. क्योंकि यूरिक एसिड बढ़ने की उनकी जो समझ है ना, वो समझ ही फॉल्टी है. उनके पास यूरिक एसिड कम करने का कोई उपाय ही नहीं है, इसलिए वो प्रोटीन कम खाने को बोलते हो. और प्रोटीन कम खाना ये रोगापेक्षा इलाज भयंकर, ऐसी स्थिति है. सिंपल. आपके शरीर में जितना यूरिक एसिड तैयार होता है आपको पता है, एटी 80% यूरिक एसिड शरीर से तैयार होता है और 20% यूरिक एसिड फूड से आता है. आप प्रोटीन 0 भी करो इनटेक, यूरिक एसिड की समस्या हटने वाली नहीं है. क्योंकि बॉडी प्रोटीन से बनी है ना. जैसे बोला वो पेशी का विघटन हो जाएगा, पेशी का विघटन हो जाएगा तो उसको इससे यूरिक एसिड बनेगा. तो 80% ऑफ यूरिक एसिड इज ओरिजिनेटेड फ्रॉम योर बॉडी, नॉट फ्रॉम फूड. और जस्ट 20% फूड से आता है. क्या बोलते हैं तुम फूड बंद करो, फूड बंद करो, कुछ नहीं होने वाला है. इसलिए यूरिक एसिड उनका कम नहीं होता है. डॉक्टर को पूछो यूरिक एसिड क्यों बढ़ता है. अपने किडनीज में नेफ्रॉन्स होते हैं. नेफ्रॉन्स का काम है फिल्टरिंग करना. इसको अगर सूजन आ गई है तो सारा का सारा यूरिक एसिड उससे फिल्टर नहीं हो पाता, इसलिए वो खून में बढ़ते जाता है. अब पूछो इसको नेफ्रॉन को सूजन क्यों आई. बिस्किट में जो कॉस्टिक सोडा होता है ना, वो बिस्किट का कॉस्टिक सोडा जैसा ब्रेन में जाता है वैसा किडनी में भी जाता है वो, क्योंकि वो खून में होता है और खून किडनी से जाता है ना. फिल्टरिंग सारा का सारा खून किडनी के थ्रू ही पास होएगा ना.
कॉस्टिक सोडा इन नेफ्रॉन को टच करेगा तो उसका बिस्किट बंद करो, अगर बेकरी प्रोडक्ट खा रहे तो उसका यूरिक एसिड नॉर्मल होगा. इतकं सिंपल आहे बघा. उगाच हा पॉइंट दाबा, तो पॉइंट दाबा, इथे सुई टोचा, तिथे सुई टोचा, अमुक इंजेक्शन द्या, तमुक गोष्ट करा. करो, उसमें दोष नहीं है, लेकिन पहले ये करो ना. अगर बिस्किट में जो कॉस्टिक सोडा है उसकी वजह से उसके नेफ्रॉन्स को सूजन आ गई है, यहाँ सुई डालने से क्या होगा? एक्यूपंक्चर मी काल तुला तुझ्यासाठी सांगतोय, नॅचरोपॅथीचा विचार करताना मी नॅचरोपॅथ है. आई एम नॉट अगेंस्ट एनी पैथी. मेरा कहना इतना है, पहले फूड पर ध्यान दो, उसके 95% प्रॉब्लम फूड बदल करने से ही चले जाएंगे. ये टोचा टोची करण्याची काही गरजच नाही, लेप देण्याची काही गरजच नहीं है. फिर अगर कुछ बचता है, बाकी सारी सिस्टम्स है, साधन सामग्री है, ट्रीटमेंट जरूर करो. आपण किडनी फेल्युअर त्याच्यामध्ये कितीपर्यंत इम्प्रूव्हमेंट हवी? तो माणूस कधी कोणत्या स्टेजला माझ्याकडे येतो आणि तो त्याच्या बायकोला घेऊन येतो की नाही, कारण ही बाई ऐकेल तर खरी, हा हा आधी हा रोगी. अरे टणका माणूस तुला बाई समोर नरम पडतो, तू रोग्याचं काय जमतोस? बट नेफ्रॉन्स आपण पुन्हा रिजनरेट करू हो, सूज कॉस्टिक सोडा बंद झाला, शकतो. डिपेंड्स त्याच्यावर, डॅमेज झाले की किती डॅमेज. ओके. पण तुला माहितीये का, एक किडनी असली तरी माणूस निरोगी राहू शकतो, 2 किडनीची गरज नाहीये. म्हणजे 50% जरी दोन्ही किडन्या डॅमेज झालेल्या असल्या तरी सुद्धा तो माणूस रिपेअर होऊ शकतो. पण डायलिसिस घेऊन गेल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये त्याला ते बिस्किट जर खायला देत असतील तर काय उपयोग आहे त्या डायलिसिसचा? किती चुकीचं आहे बघा. म्हणजे फंडामेंटलच चुकलेलं आहे. कब जिथे प्लिंथ रॉन्ग गेलाय ना, वो बिल्डिंग रिपेयर नहीं हो सकती. वो बिल्डिंग तोड़ के, प्लिंथ तोड़ के नया प्लिंथ तैयार करना पड़ेगा. वही मेरा काम चल रहा है. मला सगळ्या एक्झिस्टिंग सिस्टीम्स तोडून त्याच्या जागी मला नवीन 7.4 ची हिलिंग सिस्टीम तयार करायची. त्याच्या होतं काय ना, मी फार्मसीच्या अगेन्स्ट आहे, योगवाले माझ्या अगेन्स्ट, सगळे लोक माझ्या अगेन्स्ट जातात, कोणीच माझ्या बाजूला येत नाही. मग सिंगल हँडेडली 4 माणसं गोळा करून त्यांना सांगायचं काही इलाज नाही. पण हे काम असंच आहे. अपना टेलर असतो ना, टेलर, तो पैंट कहां तक अल्टर करता है, 1 इंच कम करना है या बढ़ाना है, कम तो होती नहीं है. तो म्हणतो की आता ते 1-1 इंच वाढलं, आता वाढू शकत नाही पॅन्ट, कारण कमर तर माणसाची वाढतच जाते ना. उसका कोई अंदर फोल्ड होता है ना, वो आधा इंच और आधा इंच बस. अब ये पैंट आपको डिस्कार्ड करना पड़ेगा, या जो आपका ड्रेस है वो डिस्कार्ड करना. रिपेयर करने भी एक हद होती है, उसके बाद आपको ड्रॉप करना पड़ेगा. तो ये सारे सिस्टम्स का ये प्रॉब्लम है. अनलेस यू ड्रॉप दो सिस्टम्स, यू कैन नॉट रिपेयर योरसेल्फ. ड्रॉप तो नहीं कर सकता मैं, तो मैं बोलता चलो कॉम्बिनेशन में सही, क्योंकि मेरी सिस्टम में रिजल्ट दिखने में समय लगता है. तब तक वो आदमी जिंदा तो रहना चाहिए ना. बीच में घसका तो गया, मैं माधव जोशी भी गया, डॉक्टर भी गया, इसलिए उसको मेडिसिन की जरूरत है. मेरी बात समझ के पूरी जिंदगी फॉलो करने के लिए वो जिंदा रहेगा तो होगा ना.